श्री अधिक मास महात्म्य अध्याय 24वा। सज्जन श्रोते हो, आपण सर्वप्रथम या अध्याय 24व्याचा कथासार श्रवण करूया। विप्र कुमाराचा सद्गुरु कृपेने उद्धार झाला, परंतु त्याच्या बहिणीस वेश्येने पळून नेले होते। त्यामुळे नारायणाचे म्हणजेच विप्रकुमारचे मन चिंतले ग्रासले होते। तिचा शोध घेण्यासाठी नारायण निघाला। शोध घेत तो लक्ष्मण नावाच्या प्राचीन नगरीत पोचला। त्याने बहिणीस बघितले। वेश्येच्या घरी तिचा निवास होता। कोणीतरी व्यसनी माणूस असावा अशी शंका गरिबीचे मनास चाटून गेली। तो हळूच म्हणाला, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन तू हे कोणते कर्म केलेस? नरदेह उत्तम असतो, वारंवार तो लाभत नाही। त्याचे काहीतरी सार्थक करावे। नरकवासातील भयंकर यातना वेगवेगळ्या कुंभपाकाची अनुभूती देते। शेवटी एकट्यालाच जावे लागते, कोणाच्याही सोबत नसते। याचा संपूर्णपणे विचार करावा। तिला नारायणाची ओळख पटली। तो गुरुबंधूच आहे अशी तिची खात्री झाली। ती त्याच्या पाया पडली। मग तिने त्याला तिचा इतिहास सांगितला। तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। नारायण म्हणाला, आता या सर्वाचे तू ब्राह्मणास दान कर। प्रातःकाळी स्नान कर, ब्राह्मणास निमंत्रण दे, त्यास दान कर, म्हणजे तो सर्व पापातून मुक्त होशील। आता तू एक व्रत कर, 3000 रुपये घे। दुसरा कोणी 3000 रुपये देईल, त्याचे मनोरथ पूर्ण कर। अंतरिक्षातून नारद मुनी जात होते। त्यांनी ब्रह्मदेवास ही वार्ता कथन केली। ब्रह्मदेव म्हणाले, तुमच्या भाळी जे लिहिले आहे ते घडून येते। विप्रकन्या कर्मधाराचे आचरण करीत होती। ब्रह्मदेवाने सौदागराचा वेश धारण करून तिला 3000 रुपये दिले। विप्रकन्येने ते ब्राह्मणास दान केले। पुढे ब्रह्मदेवाने 30,000 रुपये दिले, तेही तिने ब्राह्मणास दान केले। शेवटी ब्रह्मदेवाने 30,000 दिले, त्याचेही विप्रकन्येने ब्राह्मणास दान केले। आता कुठवर पैसे द्यायचे असा ब्रह्मदेवाने विचार केला। शेवटी तिच्या गुरुव्रत बंधू नारायणासह भूतलावरून तिला विमानातून आणले। अशा प्रकारे ती जारीत शतायुषी झाली। म्हणून अनन्य भावे गुरुसेवा करावी, त्यास शरण जावे, म्हणजे विश्वंभरच संतुष्ट होतो। मलमास हा संदेश देतात त्याच्या भक्तगणांना देत आहे। असा या 24व्या अध्यायाचा एकूण कथासार आहे। श्रोते हो, आता आपण अध्याय 24वाचं श्रवण करूया। श्री गणेशाय नमः। आदि नारायण नमन। विश्वचालका पावन, चराचराते चेतन, तयाची आसे सत्ता। कविता करी कुशल, दिधे तयासी आबल। मणी होनी विमल, रक्षी पावित्र तयाचे। परिसा हो श्रोते जन, गेला विप्रकुमार उद्धरून। कृपे गुरु नारायण, गोदान रूप तयाचे। चाळव करी भगिनीचा, वेशा पळ काढीसाचा। नारायण मणी चिंतेचा, तिने हो काय केले। सद्गुरु मुळातची दयाळू, सकलांचा से कणवाळू। पापिया ते उद्धारू, तुझाची या नसे ठाबू। तिचे कवन ठिकाण, परमार्थीचे श्रेष्ठ ठाण। लवला ही तो निगुण, शोधी भूमंडळ सकल। नगर नाम लक्ष्मण, होते विशाल विस्तीर्ण। वस्ती तेथे चारी वर्ण, सावकार ऋणको सकलही। वेशा घेऊनी जाई, विप्रकन्येशी लवलाई। ठेवितिसे निजग्रही, आदर तिचा करुनिया। विप्रकन्यामुळे सुंदरी, देखुनिया भुलती नर। अर्पिती धनसत्वर, मागती ती तुके देई। कन्या जाहरी उपवर, नाकी डोळी सुंदर। गौरांगतीचे सत्वर, पसंती तिथे सकलाते। वर्णतेचा ब्राह्मण, सकलीची हरितीपण। यौवनतेचे खुलून, येतसे दृष्टी माझी। दरिद्री अन सावकार,
फुलती तियेसी थोर, बघोनिया मणीची मोर, नृत्य करी पसंतीचे, धन दिद ते मागितले, बघोनिया तिचे आले, सत्वरीची मोहित झाले, ऐसा प्रकार मदनाचा, नारायण नाम युवकाचे, नगरी तया येईसाचे, शोध तिचे ग्रह वेशीचे, समाचार त्यासी कळला, पातला तिची गेही, विप्रकन्या भरली डोळी, कुणाचे काय कपाळी, कैसासी तो सोहळा, दास दासी करीती सेवा, भाग्यासी आला देसे मेवा, सुखाची आसे ठेवा, अलंकारे वस्त्रे शोभती, देखुनी आईसी सुंदरी, पाय चढती माडीवरी, येरी अवलोकन करी, असेल व्यसनी कुणीतरी, येरी विचार करी मुनी, असावा कुणीतरी मोगी, उर्मी दयाची बहुगुणी, भासत से मदलागी, त्वरे देवुनी आसन, केले तयासे नमन, आशिषाचे नसे फलन, थारन तो आसनाते, बसाया घ्यावे आसन, येरीवत ससे हसून, ओळखिले ना माझी जाण, भेटीचे हे निर्गुण, कैसे घडले मधलागी, जन्म तुझासे कुठचा, भाव म्हणी नसे साचा, कवन ठाव हा भोगाचा, सार्थ घे कैसे केले, कुळ तुझे ब्राह्मणाचे, माता पिता पुण्यसाचे, कवन भाग्य बंधूचे, आचार कार्य कर्माचा, देह लाभे मनुष्याचा, पुण्यसिया सेवाचा, प्रवाह काय कामाचा, न घडे सार्थक द्याचे, कुंभपाक तयासाचा, भाव स्वप्नी कोणाचा, प्रभाव ऐसा नरकाचा, ऐसा वास घडे त्याते, तव सकल परिवार, दास दासी असे थोर, मिरविती रथावर, काय दशा ही कर्माची, ठाण असे जागचे जागी, भोग ऐसा हो भागी, मानव मुनी वा योगी, पाश असे हा कर्माचा, गुरुबंधू असे माझा, वधू कवन त्याचे माझा, मौन असे तया वाचा, ऐसा तयाचा वेश, गैवरे म्हणे तयाचे, चरण ती वंदिसाचे, बोल फुटती मणीचे, राखून आदर भाव, बोलतेचे मुळावरी, कथन करीते सुंदरी, कर्म ऐसे हो अघोरी, भोग सुटेना जन्मीचा, उपाय यासिना कोणता, कथन करीतेची आता, महक सुटता कर्माचा, पैलते कैसा याते, देहाची मानवाचा, ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ साचा, भोगन सुटते कर्माचा, वर्ण तो केविसाच्या, अश्रुळे गा कालावरी, चरण न सोडी बाळी, अडळ रुदन ते काळी, भोग हायसा कैसा, गैवर येई मानसी, कंठ मोकळा तयासी, रुदन अबलेसी, विप्राची पडले कंठी, तात आई माझा गोत, तूची माझे गणगोत, बुद्धीची माझी आगत, होईल कैसी निर्धारे, भावंडा मी दोघे, काय लागे आमचे मागे, करुणी दोघासी मागे, कवन भाग्य आमचे असे, कैसा भोग आमचा देवा, सेवा न घडे ती केशवा, योग त्याची आईसा व्हावा, भेट व्हावी बंधूची, केला नसे दान धर्म, भजन पूजनीचे कर्म, विप्र भोजनीचे मर्म, पुण्य धीमक कैसे घडे, घडली तशी संत सेवा, कथा पुराणाचे आठेवा, जन्म भुवरी केशवा, कैसे घडिला न कळे, कैसे हो चतुराने घडविले माझे प्राक्तन, यातनाचे करी निवारण, कृपाळुवा जनार्दना, हळहळ ऐसी अंतरीची, काय वर्णो कथा तेची, नेत्रासी लागे गळती, चित्ती द्रवला नारायण, कौटाळी तिचला हृदयासी, चिंता न करी मानसी, विश्वंभर निवारी क्लेशासी, क्षण तो जवळी आला, दिदे ऐसे हो वचन, वेळ येतेसे चालून, समय तोची बलवान, ऐक माझे राजसी, येरी वदे समयासी, मान्य केले वचनासी, आचरित्यासी क्रियासी, तू जे वदसी स्वामी, त्याग करी गृहीचा, वेगळी राही साजा, महिमा ऐसा सुखाचा, तो शबी तुझ नंतरी,
आप्तसेवक वर्गाचा निरोप घेई सकलांचा द्रव्य देऊन या साचा ब्राह्मणा ते अर्पण करी करून या प्रात स्नान ब्राह्मणासी करी पाचरण सकलांची पूजा करून भामिनीसी अर्पण करी तुलसी पत्र करावरी आस कवनही धरी उदासीनता येई पदरी लोभ सोडी सर्वस्वाचा आचारावे ऐसे काही उपेशा नसे प्रवाही देहासी यासे वेपासी भयमनीचे मिरवावे वचन माझे प्रमाण मुक्ती चालासे क्षण पापद्रव्याते त्यासी दान दृष्ट होई चक्रपाणी परिसोनी ऐसे वचन करी तैसेची आचरण करुनिया प्रातःकाळी स्नान पाचारण करी ब्राह्मणा ते संकल्प केला मनोमन घरोघरी तुलसी पान गाई म्हशीचे स्पंदना निमंत्रण दिधे विप्राते संतुष्ट ती दासदासी द्रव्य दिधले तयासी दान करी वस्त्रानेसी सकलाना तुनी मुक्ती झाली कर्माची आसरे भोग मुक्ती धरिता प्रवेग क्रोध होई अनुराग ऐसा वेश कर्माचा स्वीकारावा एकची नेम पूर्तीसी करावे काम नच तया ते विश्राम योगे तसे सिद्धीचा 3 सहस्र देई तुझसी पूर्वी त्याचे मनोरथासे नाही तरी निवांत बससी माने इतुके वचन प्रभातीची येऊ आम्ही आकर्षिती तुझे या नवाळी कृपा करी चंद्रमोळी रक्षण करी भक्ता गणा निघून जाई ऐसे वदुनी बोलवी एरी नमस्कारुनी मान्यता नसे वचनी तिथे दाखला धर्माचा मित्र असतासी आला 3 सहस्र नेम परिसला भक्तगण मेळा परितला जार आली या वेळेसी इतुके द्रव्य नदी दे कोणी आले सकलाई परतोनी येरी उपस्थिती पावनी चमत्कार काय तेथे झाला जात होते नारद मुनी अंतरिक्षाते विस्मय नयने कौतुक बगे डोळा भरुनी ब्रह्मभुनी येथे झाले स्वागत करी ब्रह्मदेव वर्तमनाची काय ठेव हसुनी वदे मुनिदेव हे काय बोलणे असे काय बोले तव लिखित इतराची न कळेतात वदे सकळ हकीकत देखिलीसे नयनी विप्रकन्यासे सुंदर कामाचा न साईवार मग भरितिसे उदर ब्रह्माक्षर असे तुमचे सर्वस्वी केले दान पाळिले विधनेम 3 सहस्रात या नेम तियेचे रती घडवी नेम ऐसा द्रव्याचा अपूर्व राखे उपासाचा डोळा देखील साचा परतुनी आलो हे ठाई परिसोनी वचन तयाचे चक्र फिरे विचारांचे आचार अघोर कर्माचे दिसोनी तया आले 3000 पदरी घेऊनी परते ते नगरी ठाकलसे उभा दारी विश्वंभर स्वयसाचे धारी सौदागर वेश नगरीवरी त्याचा वेद बोल बोले अनुरद नेम लागला बोलिते दिदले द्रव्य बोल्याचे परतुनी येईसाचे विषिद्ध ठावे सौद्याचे निघून जाई समयासी नवलाई ऐसी केली गुप्त झाला ठाई प्रतीक्षेत येरी पायी वाट होई ते प्रभाते न देखिले तांत्यासी प्रतीक्षा करी उपासी नशिबाचा पणतयासी कैसा झाला ते समय सूर्य आली अनभासी नारायण दारी दिससी बघुनी कथी वृत्तासी घडिले रात्रीचे समयी कैसा आला सौदागर 3 सहस्र करी भर कैसा हो चमत्कार घडिला हो तुम्ही सांगा परिसुनी वचन साचे येरू हर्ष करी त्याचे स्वये विश्वंभर वाचे तिथले तुझसी धन त्वरे हर्षे करे स्नान पाचरसी विप्र जाण तिथे द्रव्य तया मान असे वार्ता हर्षाची प्रभातीचे केले स्नान पाचारिले विप्रदान दिधले द्रव्याचे जाण कथन केली आपरी मूठ ओंजळ द्रव्याची भरुनी वाटिले त्यासी विस्मय करी वाटपासी तेथिले जन सकळ उदेला तुझा दिवस मुष्टी भरुनी अन्नास मित्राची कैलास्तस ब्रह्मदेवा झाले कथन
वार्ता येतसे कानी कथन करी नारद मुनी 3 सहस्रा लागुनी कामिनी केले वाटप जितलेल्या द्रव्यासी कामिनी वाटे साची प्रकार कैसा उपोषितसी सुचला तुम्ही हो सांगा आज तो 3 दुसरा उपोषिता बला खरा सदनी न जार त्वरा पुढली हा प्रकार कैसा उदर भरावे जारेने बरे दिसे नातेने श्रवणुया ते असी जाणे वदले हो ब्रह्मदेव वेशासे जया ठाई ब्रह्मदेव येई लवलाई आले तिचे गृही 30 सहस्रांचा व्यवहार जितुके दिधले दान दशगुणितचा मान ऐसे शास्त्राचे वचन म्हणून घेतले 3 सहस्र सावकार आपण जातीचे पूजन करी सौंदर्याचे 30 सहस्र रूपे वाचे जीवे गृही लवलाही द्रव्य ठेविले पुढते व्यापसे अम्मा भोते येऊ कधी पुन्हा वदती वदलासी सावकार असा तुम्ही सावकार रूप तुमचे सुंदर पेट घेई कामजवर म्हणून पातुलो ये समयी देईन मी मागे त्यासी 60वी हाची द्रव्यासी पुनरपी ऐसाची न करी अवमान भुलवी सुंदर कांती पिसाट मन भवती माथा ठेवी चरणासी वंदे विनंती परिसावी घेतले न करी परते गुंतले मी असे त्याते जाया तयाची वदते देखिली नसे तयासी उपयोग न करी त्याचा स्वीकारिल्या द्रव्याचा मनोरथ पूर्वी त्याचा नंतर सेवा हो तुमची नेम परिसनी नारीचा शीन झाला तयाचा मार्ग कठीण झाला भुरळ पडी सौंदर्याची बघून या रूप वरवे वाटे मिळे तेची हवे कळे ना काय बोलावे तोवरी स्वीकारी द्रव्यासी ऐसे वधुनी तत्क्षणा भुरळ घाली ते मन कोण कैसा येई क्षण वदे येऊ परतुनी भागे येई उदयासी नारायण येई गृहासी मस्तक देवी चरणासी येरीचे ऐसे वर्तमान येरी वदे वर्तमान घेवणी द्रव्याते क्षण वदे परतून लवलाही झाला गुप्त बहुताची पैका झाला येरू वदसे तिला मलमास ऐसा आला परिसावा माझा नेमा उठोनी अपरात काळी स्नान करी शीतजळी घालावा तो विप्रमेळी समर्पण करी द्रव्याची वततसे मग कामिनी केवते आचारू धनी द्रव्य दिले या दोघाणी नैनी आला नसे एक करून या तिने स्नान पाचारिले विप्राजान द्रव्यासी तयासी देवुन संतुषिले ब्राह्मणासी उपोषण करी त्रिरात्रीसी दिदले द्रव्य विप्रासी दीनमनी गेला असतासी येरी अवलोकी प्रकार लोप झाला द्रव्याचा वाटप करिता साचाचा उपोषित क्षणबाळेचा कथे वार्ता ब्रह्मदेव कथन करी मुनी ब्रह्मदेव घाबरे क्षणी विचारे न सुचे मनी करावे हो आता काय द्रव्य द्यावे कोटवरी आयुष्य तिचे शतवरी दान दे दिनावरी द्यावे लागे दशपट 3 लक्ष ऐसे देणे वाढतात होई घेणे दशपट वाढ जैने नाश होई कुबेराचा अंतरीचे जाणेले विमानाते धाडलेले विमान पाठवून कथिले घेऊन यावे सुंदरी आज्ञा केली तत्काळ विमान आले भूवर दिव्य रूप केले सत्वर न भासे ती विमानाते देखिला न नारायण कैसे स्वीकारू वचना दूत जात से निगुण समाचार कथन करे देखिला न नारायण ऐसे बाळाचे कथन विमानी न बसे जान कहाणी असे विस्मयाची नारायण कैसा विमाने विपरीताची होई वाणी खरी वरमार धनी कैसी आचारा विरीत मनी करीत से विचार हंस वाहिनी वाहवी त्वर उभयता वाय साचार शतायुषी झाली जारीन ऐसे सद्गुरुचे वचन उद्धरी सकला जान मनो अन्य होऊन शरण जावे सद्गुरुशी मनी वसे शुद्ध भाव भक्तीसी होई आठव प्रसन्न होत से देव ऐसिया निर्मळ भक्तीशी भाव ऐसा मलमासाचा मनीत घेई ठाव त्याचा आचार शुद्ध मनाचा फल दिजसे सत्वरी
माता पिता छत्रसाचे असे प्रेमळ शिशूचे लालन पालन तयांचे करीतसे मनोभावे आयुष्य नसे हाती तेवी भक्तीची बनती देवाची लावे संगती प्रपंच होई सुखाचा आयुष्य कालिक संपती मृत्यूची होई संगती बालके अनाथ होती जीवन होई मरुभूमी खावया न मिळे काही क्षुधा लागे लवलाई प्रपंचाचाही प्रश्न पाही शोधतिसे तुझ्या दार सानिध्य लाभे जयांचे ओठी पडे बाळ त्याचे कैसे भाग्य हो गुणाचे कर्मा मार्गे आचार त्याचा कुमार्गाचा से क्षोभ जार कर्म दिधे लाभ होतसे त्याचा प्रलोभ अंती स्वीकार तयाचा प्रश्न से निर्वाहाचा स्वीकार करी कुमार्गाचा ऐसा असे योग त्याचा जीवन वाहे कुमार्गाते फुले देह यौवनाचा योग येतसे भेटीचा सौदा होई मिलनाचा पूर्वी इच्छा तयाची योग बघा येई कैसा निर्वाहते लाभे पैसा जीवनाते दिदे दिलासा ऐसे फुले जार कर्म उपाय नसे दुजा काही बंधु स्मृती मनी मना कैसे धुंद होई प्रत्यय ऐसा दिने दिने दोष दिदे नशिबाला ज्याचे भाग्य असे त्याला कोणा कैसा भागाला खंत वाटे त्याची मनी कधी मन रिजवावे फिरे आते कधी जावे जीव भावे ते करावे ऐसा क्रम तिचा झाला कधी होई मन खिन्न जीवन माझे उद्विग्न परी कार्य होई मग्न ऐसे स्वरूप जीवनाचे बंधुसी आकडे वार्ता भेटे आते येई त्राता क्षण हेतू सोडाता ऐसा निरोप बंधूचा कुणाचे काय कपाळी भेट कुणाची ते वेळी घडतसे तथा काळी याचा ठाव नसे कुणा शरीरासे विनाशी भोग येतसे त्यासी कर्मयोग म्हणावा खाशी ऐसा फेरा यक्षिणीचा जन्म झाली उपरी यक्षिणीची होई फेरी अक्षरे रेखी भालावरी तैसे काही सर्व गडे कोणी नसे कधी कुणाचा तात माता बंधुसाचा लोभ धरावा तयाचा नाते जडे अवधी त्यांचे नात्या माझी जडे प्रीती तेवी कुटुंबाची ज्योती ऐशी प्रीतीची महती ओढ त्याचे वदतशी नाते ऐसे जाळ्याचे गोप गुंफी ममतेचे प्रीतीची ओढ त्याते फुलवी कुटुंब जीवन भक्तीची तेवावी ज्योत क्लेशाचा निवार होत जीव गुंतलासी त्यात कुटुंबाचा भाव ऐसा दारिद्र्य जाई पळून वाढतसे थोडे पुण्य काहीतरी द्यावे दान दाराची या भिक्षुका दे मग पावी विश्वंबर साक्षात्कार घडे त्वर चिंता होतसे दूर इच्छा होतसे पावन इच्छा करावी जयाची भेट होतेसे तयाची ऐसी भक्ती देवाची फळतसे जीवनाते आदर ऐसा भक्तीचा परमार्थ फुलविसाचा येई प्रत्यय दानाचा परमार्थाची जडे प्रीती भाग्या माझी येई फळ कसोटीची येई काळ हाती येई गंगाजळ ऐसे लाभतसे पुण्य कवनान वाटेवा सहाय्य करी केशवा ऐसा भक्तीचा ओठेवा लाभतसे दाना माझी लाभ होतसे मोक्षाचा मृत्यू परीसाचा टळती यातना यमाच्या उपासना ऐसी भक्तीची मोह नुरे सर्वाचा ध्यास एकची भक्ताचा कोणी योग येई ऐसा ललाटी रेखी एकक्षणी द्वेष ना करी कुणाचा ठेवा लावे ज्याचा त्याला खून दाखवी ना त्याला पूर्वजन्मीचा से कोण साक्ष ती ते प्रसंग त्याची देवी पण ती नात्यांची ऐसे असे मानव जन्म पुण्याशी जडते नाते जीवनाचा व्याप त्याते साक्षात्कार ऐसा भक्ती ते देई अवघा विश्वंबर मान राखावा तयाचा झडतो पाश भक्तीचा योग ऐसा जीवनाचा घडवी तोची विश्वंबर इथे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर श्रुत विरचित चतुर्विंशतोऽध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.